हे सुनीता ताईचे 500. हिंदे बाजूला ठेव तुझ्या हातातलं काम. अगं काहीतरी घडणार आहे. मोठ्या बाई, काय झालं काय झालं? हा अगं मी तिला बघितलं. ती कोण? जी तुझ्या हातून 2दा निसटली ती. अगं ती लंगडी बाई. ती? हा तिला बघितलं आणि नुसतं पाहिलं नाही तर तिचा माग काढत पार तिच्या घरापर्यंत पोहोचले. अगं आणि ती एकटी नाहीये. अहो पण तो माणूस होता कोण? हा अगं म्हणजे मला असं नीट पाहिलं नाही मी आलं लांब होतो ना आम्ही पण असं वाटत होतं की या माणसाला कुठेतरी पाहिलंय. हा म्हणजे जरा डोक्याला जोर दिला ना तर आठवेल मला तो माणूस कोण होता ते. अहो मोठ्या बाई, लई मोठं काम केलंय. तिच्या घराचा शोध लावून तुम्ही. आता ती बाई पण सापडल आणि तिचा साथीदार कोण आहे हे पण आपल्याला कळल. हा श्रीकला, व्यंकू महाराज आणि श्रीकला कुठे चाललेत? बाबा ते सोनोग्राफीला जाणं आजच गरजेचं आहे का? श्रीकला, अगं ही सोनोग्राफी अत्यंत महत्वाची आहे असं डॉक्टरांचंच म्हणणं आहे. म्हणून तर करणार आहोत ना आपण ती. आणि आता गोपाळ नाहीये, त्यामुळे तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेणं हे माझं आणि शकुंतलाचं काम आहे. आई आई येतो आम्ही, काळजी करू नका. सांभाळून जा ग. बाबा आपण लवकर जाऊ आणि लवकर येऊयात. काय की आई तोपर्यंत घरात एकट्याच असतील ना. चल. का एकट्या का? घरातले बाकीचे अजून जिवंत आहेत. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. कळतंय मला. असं चालता बोलता निघून गेला असं म्हणायचं ना तुला. हा कळलं. व्यंकट भाऊजी सुनेला घेऊन कुठं निघाला? अहो ते आज डॉक्टरांकडे जायचंय ना सोनोग्राफीसाठी, तिकडे निघालो. सोनोग्राफीसाठी तुम्ही? अहो बाई माणसा बरोबर बाई माणूस पाहिजे. अहो नाही वहिनी, बरोबर आहे. कसं आहे, खरं तर शकुंतला जाणार होती तिच्या बरोबर, पण आज जरा तिची तब्येत नरम गरम आहे म्हणून म्हणलं आपणच जावं. ऍक्च्युली बाबांना आज तालुक्यात काम पण आहे. पण हे बघ श्रीकला, माझ्या कुठल्याही कामापेक्षा माझ्यासाठी तुझं चेकअप वेळेत होणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यासाठीच का? अहो गोपाळ माझा कुणी नव्हता का? नाही अहो वहिनी, तसं नव्हतं म्हणायचं, पण हे पा गोपाळ मध्ये आणि अधोक्षज मध्ये मी कधीच फरक नाही केलाय. आणि श्रीकलावरती तर माझं काकणभर जास्तच प्रेम आहे. शकुंतलाची तब्येत बरोबर नसली म्हणून काय झालं? माझ्या सुनेला मी घेऊन जाऊ शकते की नाही सोनोग्राफीला? आता तुम्ही सांगा, अशा वेळेला बाई माणसा बरोबर बाई माणूस असलेलं बरं असतं ना. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर घेऊन जाऊ का हिला सोनोग्राफीला? म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर. अहो वहिनी, असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही तिच्या सोबत असणार म्हणजे मग मला कसली चिंताच उरली नाही बघा. काही हरकत नाही. हा मग आपण असं करू, तुम्ही तिच्या सोबत दवाखान्यात जा. माझं त्या तहसीलदार कचेरीतलं काम संपलं की मी येईन मग दवाखान्यामध्ये. हा हा
मग आपण जाऊ बर का सोनोग्राफीला. हा, मी घेऊन जाईन तुला. चला. काय ग श्रीकला, घाबरलीस का? पोटात काय गुडगुड वगैरे होतंय की काय? नाही असं वाटतंय चेहऱ्यावरनं. घाबरू नकोस पण. अगं काही नाही, डॉक्टर काय करतात, होणाऱ्या बाळाची वाढ कशी होतीये एवढंच पाहतात, बाकी काही नाही. घाबरू नको, टेन्शन नाही घ्यायचं. ताई मी काय म्हणते, तुमच्या रजिस्टरमध्ये पाहता का? नाही म्हणजे आम्ही नंबर लावला होता सोनोग्राफी करायची. आमच्या व्यंकट भाऊजींनी फोन केला होता. हिची सोनोग्राफी करायची. नाव आहे श्रीकला गोपाळ दिग्रसकर. हो. हो आता तुमचाच नंबर आहे. चला. असं का? बरं बरं, एक मिनिट, तुम्ही असं करा, तुम्ही हिला घेऊन जा, मी जरा बाहेर जाते. काय आहे, मी व्यंकट भाऊजींना फोन करते, सांगते त्यांना का तुझा नंबर लागलाय म्हणून. हा, जा हिला पाणी बिनी पा जा. चल. या बस. डॉक्टर, डॉक्टर शेजारच्या केबिनमध्ये सोनोग्राफी करताय, येतीलच थोड्या वेळात. आज मला काहीही करून या डॉक्टरला मॅनेज करायलाच पाहिजे. पण कसं? सिस्टर, डॉक्टरांसाठी चहा ठेवलाय. हो. हा, आता डॉक्टर मॅनेज होऊ शकते. नर्स, मला पाणी हवं होतं, खूप तहान लागलीये, द्याल का? हो सांगते. विठुरा, कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी सुद्धा आई इंद्रायणी जगली, तरली. फक्त आणि फक्त व्यंकू महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या कृपेमुळे. वाईट प्रसंग आला की लय वाईट वाटायचं, पण मग म्हणायचे हे पण दिवस सरतील. माझा विठुराया ना माझा बेस्ट फ्रेंड सोबत, मला काही होऊ देणार नाही तो. तुझ्याकडे पाहिलं की धीर यायचा. आता कोणाकडे पाहू रे मी? तुझा गाभारा रिकामा आहे रे, रिकामा. या घरावर किती मोठं संकट आलंय माहिती ना तुला? मग असं कसं नाहीसं झालंस रे? असं कसं नाहीसं झालंस? आता आधारासाठी कुणाकडे बघू रे मी? कुणाकडे बघू विठुराया? विठुराया, तू जिथे कुठे आहेस ना तिथून परत ये, तू परत ये. मी नाही रे राहू शकत तुझ्याशिवाय. परत ये विठुराया. चला चेकअप करूयात. तुमचा चहा ठेवला तुमच्या वॉर्डबॉयने मगाशी, तो पिऊन घ्या ना आधी. नाही नको. डॉक्टर, तुम्ही दिवसभर किती पेशंट्सना चेक करता आणि दमून जात असाल ना, प्लीज चहा घ्या ना. अहो बघा डॉक्टर, मी स्वर्गीय डॉक्टर गोपाळ दिग्रसकर यांची बायको आहे. हो हो माहिती आहे, आमची ओळख होती चांगली. हो ना? देन आय इन्सिस्ट
की आधी तुम्ही प्लीज चहा घ्या. बरं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतायत म्हणून, आणि गोपाळसाठी घेते. हं? हॅपी? चला आता चेकअप करून घेऊयात. काय झालं डॉक्टर? काही नाही, फॅमिली येतेच आहे ना तुमची, आपण बसून बोलूयात. इंदू, अगं तू धीर नको सोडूस. विठुराय कुठे जाणार नाही आपल्याला सोडून. तो दूर जाऊच शकत नाही आपल्यापासून. त्याच्या भक्तांसाठी नक्की परत येईल. तो त्याच्या इंदूसाठी नक्की परत येईल. काळजी नको करू तू. विठुराया, तूच या घराचा पाठीराखा आहेस. या घरावरचा अरिष्ट दूर करायला परत ये रे. खोट्या श्रीकलाचा खोटेपणा सगळ्यांसमोर येऊ दे विठुराय. परत ये. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही प्रेग्नेंट आहात? डॉक्टरांनी. शक्यच नाही. म्हणजे हेच की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. चहा प्यायलीस ना तू? म्हणजे अगं चहा प्यायलीस ना? काय आकर. काय बोलतात तुम्ही? समजतंय का तुम्हाला? अगं आकर बघू. कसं शक्य आहे ग हे? हा? आता तू माझ्या अर्काच्या अंमलाखाली असलं पाहिजे. व्हॉट? वॉट काय वॉट? एव्हा वॉट बीट काही नाही. मी आता काय सांगते ना ते नीट ऐक. आता माझ्या घरचे येतील, त्यांना सांगायचं की श्रीकलाचं चेकअप एकदम व्यवस्थित झालं. श्रीकला खरंच प्रेग्नंट आहे. सगळं व्यवस्थित आहे. डॉक्टर, येऊ का आम्ही आतमध्ये? या. या व्यंकट भाऊजी. काही नाही डॉक्टर, आम्हाला इतकंच विचारायचं होतं का श्रीकलाच्या बाळाची वाढ कशी होती म्हणून. जे शक्य नाही ते विचारतात तुम्ही. म्हणजे हेच की श्रीकला प्रेग्नेंट नाही आहे. काय? हो, हो, काय सांगताय हे डॉक्टर? तेच जे श्रीकलाला चांगलंच माहिती आहे. श्रीकला, हे सगळं तू का केलंस? बाबा, बाबा, मला
खरंच असं काही करायचं नव्हतं. गोपाळची शपथ खाऊन सांगते, मला नव्हतं करायचं असं काही. मग का केलंस असं? आई, कारण की मला गोपाळचं हे घर, या सगळ्या माणसांना, माझ्या आई बाबांना सोडून नव्हतं जायचं म्हणून. याचा आणि त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मोठ्या बाई. मी जर हे असं केलं नसतं ना, तर इंद्रायणी ताईंनी मला केव्हाच घराबाहेर काढलं असतं. घरात आल्यापासून त्यांनी कायम दुस्वासच केलाय हो माझा. मी बरोबर बोलते ना आई? खरंच केलं असतं की नाही त्यांनी हे? अगं पण म्हणून एवढं मोठं खोटं बोलण्याची काय गरज होती? काय म्हणालीस तू की गोपाळचा अंश तुझ्या पोटात वाढतोय? शकू, शांत हो. हा, अहो काय सांगतो मोठ्या बाई? अहो काय नाही केलं या पोरीसाठी? हात नको लावूस मला. आई, आय एम रिअली सॉरी. माझं खरंच चुकलं. पण विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. श्रीकला, काय बोलतेस तू? हा, तू आम्हाला विश्वासात घ्यायला नको होतस का श्रीकला? सांग मला. आणि असा एवढा कुठला नाईलाज होता का तुझा? मी आणि शकुंतला तुला पोटच्या पोरीसारखं मानतो. गोपाळ गेल्यानंतर तू घराच्या बाहेर जा असा विचार आम्ही दोघं करणार होतो का? किंवा घरातल्या इतर कुणालाही असा विचार आम्ही करू दिला असता का? अगं, या एका कारणासाठी खोटं बोललीस तू का? कशासाठी? बाबा, माझं खरंच चुकलंय. मी मान्य करते. मला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता हो. मी गोपाळची शपथ खाऊन सांगते. ए चुप चुप. सतत गोपाळची खोटी शपथ खाऊ नको हा. लाज नाही वाटत का ग? साध्या भोळ्या माणसांच्या भावनेंशी खेळताना. बघितलं ह्याच मुळे ना मला हे सगळं. हे तू गरोदर नाहीयेस हे मला आधीपासून माहित होतं. अहो पण पाठराखीनबाई असं काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे त्या दिवशी त्या डॉक्टरीनबाई आल्या होत्या ना, त्यांनी चेकअप केलं आणि त्याच बोलल्या की श्रीकला गरोदर आहे. इंदू, तू बोलण्याआधी जरा विचार कर बरं. काय ग, गरोदर आहेस? सांग ना, आहेस गरोदर? डॉक्टरीन बाई का खोटा बोललाय का मग? त्या खोटं बोलल्याच नाही. खोटं नाही बोलले मग? हो, मग ती गुंग झाली होती त्यांची.
ह्या हिने केली होती. हे बघ इंदू, मला काय व्यंकट भाऊजी बोलू द्या तिला. प्रूफ आहे तिच्याकडं. प्रूफ नाही, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं, पण याची काय आयडियाच नाही. इंदू हे काय सगळं? अध्यक्ष ती बोलतेय ना, समजे डिटेल दिल ती. त्या दिवशी त्या डॉक्टर तेच बोलल्या जे हिने त्यांना बोलायला सांगितलं होतं. त्यांना पैसे चारले होते का शिष्यरिकालाने? नाही, हे पाजलं तिने. त्या दिवशी त्या डॉक्टर तेच बोलल्या जे हिने त्यांना बोलायला सांगितलं होतं. त्यांना पैसे चारले होते का शिष्यरिकालाने? नाही, हे पाजलं तिने. कशी चक्रावली बघा. श्रीकला, बाई तुला प्रश्नच पडला असेल ना की ही कुप्पी माझ्याकडं कुठून आली ते? हो, बोलू आपण नंतर. हा, ठेवतो मी फोन. आता ती गेली स्वयंपाकघरात, आपण ती बाटली शोधूया. हा मोठ्या बाई, पण ती आली तर? खरंय ग, एक छत्री येते. तू काळजी नको करू. मी असं करते, खाली स्वयंपाकघरात जाते आणि तिला जरा गुंतवून ठेवते. तोपर्यंत तू शोध. हा, शोध. श्रीकला, आता बघच आम्ही तुझी कशी पोलखोल करतो ते. वहिनी हिंदू, ही बाटली हे सगळं काय आहे? महाराज, यात एक असं रसायन आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घेऊ शकता. आणि ती व्यक्ती पुढचा काही काळ फक्त तुमचेच ऑर्डर फॉलो करते. काय?
इंदू हे कसं शक्य आहे? इंदू याला तो डेमो देऊन दाखव. श्रीकला, सगळ्यांना पाजलास ना हरक, आता 2 घोट तू पण घे की. अग कळू दे ना तुझ्या हरकचा चमत्कार सगळ्यांना. हा नाही थँक्यू. मी नाही पिणार आहे. काय नाही घेणार, तिचा बाप पण घेईल. पी. नाही नाही श्रीकला थांब. नाही मला नाही प्यायचं. नाही तिला बळजबरी केल्याशिवाय ही ऐकणार. सोडा सोडा मला. इंदू थांब. माझ्या समोर अशी कुणावरही बळजबरी केलेली मला चालणार नाही. इंदू हात सोड तिचा. इंदू हात सोड. महाराज अहो, याच्याशिवाय ते बस दे इकडं, मला दे. मी पितो ते आज. नाही तुम्ही व्यंकट भाऊजी तुम्ही नका घेऊ. नाही महाराज अहो, मी नाही देऊ शकत तुम्हाला. इंदू आणते इकडे. आज हे जे काय आहे ना, या सगळ्याच खरं खोटं आणि सोक्ष मोक्ष सगळ्यांसमोर लागून जाऊ देत. अहो काय करताय हे? नको. नाही महाराज, मी नाही देऊ शकत तुम्हाला. महाराज ऐका माझं. महाराज माझं व्यंकट ऐका. भाऊजी तुम्ही नका पिऊ. ऐका. महाराज हे घातक आहे, तुम्ही नका घेऊ. ऐका माझं. महाराज तिला पाजा ना. अधोक्षज शकुंतला ये बघ. जावई बापू पहा आता काय होतंय ते पहा. ए इंदे ऑर्डर दे. मी हा तूच अर्क तूच पाजलायस ना, मग तूच दे ऑर्डर. मी नाही देऊ शकत. मोठे बाई काय बोलताय? अगं दे ग बाई. इकडे ये. मोठे बाई प्रयोग म्हणून दे, गुरु म्हणून नाही. महाराज स्वयंपाकघरातून साखरेचा डबा आणा.
ही साखर सगळ्यांना वाटा. महाराज, या श्रीकलेचा कान कचकचून पिळा. ए बसून घ्या महाराज. हे असंच झालं होतं आमच्या सोबत. आम्ही पाणी प्यायलो, त्याच्यानंतर आम्हाला काही आठवतच नाहीये. शुद्धीवर आलो तेव्हा असं डोकं दुखत होतं आमचं. म्हणजे हे सगळं या अर्कामुळं. हो दाजी. इंदू, अगं यांना या अंमलातनं कसं बाहेर काढायचं? हे बरे होतील ना? एक मिनिट. गोपाळच्या मित्राकडून हे औषध आणले, ज्याच्यामुळे या अर्काचा प्रभाव कमी होईल. पाणी प्या. महाराज, 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 इंदू, काय झालं यांना? शकुंतला, शांत. काही नाही होणार. अहो अहो काय होतंय तुम्हाला? बरं नाही वाटत आहे का? डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय. अहो
तो अर्क प्यायल्यानंतर तुम्ही काय काय कामं केली हे आठवतंय का तुम्हाला? काम? कसली काम? काही नाही आठवते मला. अहो नुसती काम नाही, श्रीकलाचा कान पण पिळला तुम्ही, तुम्हाला आठवत नाही? काय? मला तर या सगळ्यातलं काही आठवत नाही. हे असंच होतं, असंच. हे अर्काचं पाणी पिल्यावर ना असंच होतं, काहीच आठवत नाही. खूप डोकं दुखतं. आम्हाला माहिती आहे, आम्ही गेलो याच्यातून. हा व्यंकट भाऊजी, पाहिला ना श्रीकलाचा प्रताप? तुम्ही फक्त तिचा कान पिळला. खरं सांगायचं तर उपटायला हवा होता. असं गोपाळे सारखं म्हणायचं की माझं डोकं दुखतंय, डोकं दुखतंय. हिंदू, या अर्कामुळेच दुखायचं का ग डोकं? हो काकी. श्रीकला, महाराज महाराज, तू हे सगळं आमच्या सोबत का केलंस? उत्तर दे. व्यंकट भाऊजी, तिला तुमची ही भाषा कळायची नाही. खरं तर 2 थोबाडीत मारा तिच्या. हे नजर खाली, हा नजर खाली. महाराज, आपला गोपाळ हिनेच मारलाय. आत्महत्या करणारा भ्याड नव्हतास तू. त्याच्या मरण्यामाग हीच करणी आहे. श्रीकला, अगं आई म्हणायचीच ना ग मला. तुला माझ्या सख्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केलं मी. जीव लावला. इंदूला नको नको ते बोलले. आणि तू गोपाळचा जीव घेतलास. मी तुला सोडेन. खबरदार. खबरदार. माझ्या पोरीला टच जरी केला ना, आग लावून या घराला. ये आमच्या घराला आग लावण्याची गोष्ट करणारा तू कोण रे? हा,
तुझ्या तर काय मग बसला ना धक्का? या सगळ्याचा करता करविता आम्ही आहोत. माझ्या पोरीने आणि आम्ही हे सगळं घडून आणलंय. तमाम दिग्रसकरांना मातीत घालायची शपथ घेतली होती आम्ही आणि आज ती शपथ माझ्या पोरीने पूर्ण केली आहे. हा माणूस, या लंगड्या बाई बरोबर मी याच माणसाला पाहिलं होतं. हो, हाच आहे त्यो. ओ आनंदीबाई अंदाजी दिग्रसकर. काय ओळखलत का? ओ मोठे बाई, अहो आपले जुन्या ऋण अनुबंध आहेत. हा? ओ हो वेंकू महाराज, वेंकू महाराज. व्यंकू महाराज, व्यंकट महाराज म्हणजे विठूच्या वाडीचे भूषण. व्यंकट महाराज, गोविंद महाराज दिग्रसकर. आमचा नमस्कार स्वीकार करावा. ओळखलं तर असेलच, आम्हाला ओळखणारच. शेवटी काहीही झालं तरी आपण एकाच गावातले. गाव आमचा, आम्ही गावचे. शिकले शिकले बघ 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 बघ. यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा खरकन उतरला. रत्ने बघते ना, बघ बघ बघ. अले ले 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 ले.
तुला मी इंद्रायणी सोपान वाडेकर म्हणू की सौभाग्यवती इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकर म्हणू? तुझा तर मी स्पेशल सुडू गवणार आहे, कारण तू तेव्हाच लायकीची आहेस. हो इतका भूतासारखा आवाज काढतोय आणि तुम्ही म्हणता की भूत नाहीये. खरं सांगतो भूत नाहीये. ते येते तिकडे ते का खरं भूत? लायकीच नाहीये या इंद्रायणीची. सतत सतत माझ्या मार्गात आडवी यायची. तुम्हाला सांगते, इतकी मोठी डोकेदुखी नाही बाबा. बाबा तू या पोपटरावची पोरगी आहेस? आल्या आल्या आम्ही काय म्हणालो? हा, आमच्या पोरीला टच केलं तर? हे ऐकलं नाही का तू? हो चिमणे, ही श्रीकला आमचीच पोरगी आहे. मी ह्यांची मुलगी आणि हे माझे बाबा. तो माणूस यायचा ज्यांना तू बाबा म्हणायचीस, ते तुझे वडील नाही आहेत का? खरंच नाही. हे माझे वडील धोंडीबा काडगावकर. नमस्कार. श्रीकला, म्हणजे तू आम्हाला फसवलंस? हो हो बाबा. सॉरी 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 सॉरी. व्यंकट महाराज. अहो हेच करण्यासाठी तर मी या घरात आले ना. पण तुमचा मूर्खपणा बघा ना. ए श्रीकला, मूर्ख कोणाला म्हणतेस ग? सॉरी हा, खरंच सॉरी. हा एकटाच थोडी मूर्ख आहे. तू पण मूर्ख. हा हा पण मूर्ख. हा विंजे, हा पण मूर्ख. हा
ही आणि ही या दोघी 1.5 शाळ्या. म्हणजे आमच्या पोरीने तुम्हाला सगळ्यांना घोळात आणलं. अरे खोटा बाप मिळवायला काय लागतं? पैसे फेकले की काहीही मिळतं. आता हे गुंड भाडोदरी आहे, तो खोटा बाप, तोही भाडोदरी. ए शिकायला काय नाव काय होतं त्याचं? धोंड्या. हा, धोंड्या. म्हणजे इंदू जे जे काही सांगत होती ते होय होय व्यंकट भाऊजी, इंदू जे सांगत होती ते समजा खरं होतं. आणि तुम्ही या इंद्रायणीला कायम खोटच ठरवलं. हा? श्रीकलाविषयी जर तू काही उनदुन बोललीस तर आज आत्ता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन. बघा लायकी बघा तुमची. श्रीकला, अगं इतका मोठा धोका दिलास तू आम्हाला. खरंच खूप मोठा धोका दिला रे मी. पण आता तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणणार आहे मी. श्रीकला, सोड मला, सोड त्याला. ए अंताजीच्या पोरा, तुला त्याच्यासारखं जायचंय का ढगात कायमचं? पोपटराव, माझ्या पोराला काही बोलायचं नाही. त्याचे परिणाम वाईट होतील. नाही तर काय करशील? काय करशील? अजून किती वाईट अवस्था करणार आहे आमची? किती वाईट अवस्था करणार आहे? आमची पोझिशन मातीत घातलीस, आमचं गाव तोडलं, रस्त्यावर आणलं आम्हाला. अजून किती वाईट करणार आहे? बाबा, आता सगळं उलट होणार आहे. व्हायलाच पाहिजे. आमची जेवढी वाईट अवस्था यांनी केली ना, त्यापेक्षा शतपटीने जास्त वाईट परिस्थिती आपण यांची करायची आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही आमचा बदला घेण्यासाठी करताय? हो, बदला घेतला, बदला घेणार आणि तुम्हा सगळ्यांना संपवणार. त्यांनी काय होणार आहे? आमचा बदला घेऊन हा सूड उगवून तुमच्या हाती तरी काय लागणार आहे?
ए व्यंग्या, तुझं कीर्तन आम्हाला ऐकवू नको. तुझं फालतू आणि बिनबुडाचं भाषण ऐकवायला काय लागतं तुला? तुम्ही दिग्रसकरांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. ते तुमच्या स्वतःच्या कर्मानं झालंय. वा 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 वा, हो का? आनंदीबाई, आमच्या कर्मामध्ये तुम्ही पण भागीदार होता बर का. अधून मधून तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करत होतच की. हा विसरलात का? कशी विसरे? चुकलंच माझं, आता कळलंय मला. आणि त्याचे जे काही परिणाम झाले त्याचं प्रायश्चित्त भोगलंय मी. पण त्या सगळ्याशी तुम्हाला काय? ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता तुम्ही इथनं निघायचं माझ्या घरातनं. काय? हा, परत सांग. कोणाचं घर? दिग्रसकरांचं घर. ओ मोठ्या बाई, तुम्ही तुमच्या या इतकुशा घराची एवढी मोठी टिमकी वाजवताय. आम्ही तर आमदार होतो. ह्या पंचक्रोशीमध्ये आमचा दरारा होता, मान सन्मान प्रतिष्ठा होती. पण ह्या वेंकू महाराजने पाचर ठोकली. हे बघा, मी काही केलेलं नाही. मी फक्त कीर्तनातून लोकांना एवढंच सांगितलं की जो माणूस चांगला वाटतोय, सज्जन वाटतोय, त्या माणसाला मतदान करा, आणि लोकांनी ते केलं. तुम्ही वाईट वागलात ही त्याचीच फळ आहेत. ए गप्प आहे तू. ह्या सगळ्याच्या मुळाशी तू आहेस. तू आणि ह्या वेंकू महाराजांनी त्या दाढीवाल्या साडीवाल्या भूताचा माग घेऊन आमचं पॉलिटिकल करिअर मातीत मिळवलं. या गावातून काढून फेकलं. मी मान्य करतो की मीच ते साडीवाला दाढीवाला भूत बनून लोकांना घाबरवत होतो. पण हे कोणामुळे केलं? हे सगळं या पोपटरावने मला करायला सांगितलंय. या गावाच्या राजाला भिकाऱ्यासारखं राहावं लागलं, तेही तुमच्यामुळे. खूप सोसलं आम्ही. आमच्या मुलीने खूप सोसलं. अरे स्वतःच्याच गावामध्ये तोंड लपून फिरावं लागलं आम्हाला. आम्ही फक्त सत्य सगळ्यांसमोर आणलं. तुम्ही तुमच्या कर्मानं गेलात. आता आम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. आम्हाला रस्त्यावर आणलत ना? हा, आता तुमची बारी आहे.
माझ्या घरात बाहेर व्हायचं, नाही तर पोलिसांना बोलवीन मी. काय माझ्या घराबाहेर? माझ्या घराबाहेर नाही, आमच्या घराबाहेर निघा तुम्ही सगळे. हे आमचं घर आहे, डिग्रसकरांचं. तुम्ही आम्हाला घरात बाहेर काढणार? हो काढणार. आज आम्ही तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार. आज, आत्ता, ताबडतोब. नाही. गुंडगिरी करशील ना तर जेलात चढशील. या देशामध्ये कायदा आहे हे विसरू नका तुम्ही. वा वा वा, या घरामध्ये कायद्याचं कोणाला तरी कळतं, कायद्याचं कोणीतरी बोलतं, हे ऐकून फार बरं वाटलं बरं का. समाधान वाटलं. आम्ही कायद्याचा अत्यंत आदर करतो, सन्मान करतो. ए रत्ने, ते कायदेशीर कागदपत्र घेऊन इकडे. तर दिग्रसकरांच्या जमिनीची कायदेशीर मालकी ही इंद्रायणीच्या बापाकडे म्हणजे सोपानराव वाडीकर यांच्याकडे होती. आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र